कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ कडक सॅल्यूट टू पंढरी सीतारामजी चंदनखेडे. मित्रांनो, तुम्ही आम्ही रोज कुठे ना कुठे काही कामानिमित्त जात असतो. त्याच पद्धतीने मी माझ्या काही झेरॉक्स कॉपीज काढण्यासाठी स्वतःच्या कवितांच्या काही झेरॉक्स, पुस्तक छपाईचं काम सुरू होतं माझं. त्यासाठी काही हार्ड कॉपीज काढून आणण्यासाठी मी एका झेरॉक्सच्या दुकानात गेलो. आता आपण ज्या ठिकाणी जातो किंवा कधी प्रवासात जातो, ओळखी होतात आणि जसा गप्पांचा फड रंगतो आपला त्या त्या व्यक्तीशी, त्यानंतर मग त्या व्यक्तीचे एक एक पैलू समजायला लागतात. आणि नंतर जेव्हा जास्त ओळख होते तेव्हा अक्षरशः त्या व्यक्तीच्या चरणाला स्पर्श करून नतमस्तक व्हावंसं वाटतं. असंच हे एक व्यक्तिमत्व, मला एका झेरॉक्स सेंटरला भेटलेलं व्यक्तिमत्व. पहा, फक्त झेरॉक्स सेंटरला 10 ते 12 मिनटं त्यांचं पण झेरॉक्सचं काम आणि माझंही झेरॉक्सचं काम होई पावे तोची भेट. पण या 10 ते 12 मिनटात थोडीशी चर्चा झाली आणि मला जाणवलं की अरे, या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे. जो माणूस आपापल्याच गर्तेत असतो ना, की ज्याला बाकी दुनियेत काय चाललं आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं, किंवा आपणच या दुनियेत काहीतरी करून बसलो आहे असंही समजणारी काही माणसं माझ्या जीवनात मला या जीवन रस्त्यामध्ये चालत चालत फिरत असताना भेटली. पण माझ्या मनात जे आलं तेच खरं निघालं या व्यक्तीच्या विषयी. त्यांनी लगेच मला एक आमंत्रण पत्रिका एक्स्ट्रा झेरॉक्स काढून मला सुपूर्द केली की असा असा कार्यक्रम आहे, चला तुमची ओळख झाली, बरं वाटलं, तुम्ही पण या कार्यक्रमाला. ठीक आहे, त्या दिवशी मला वेळ होता आणि तसं खूप काही लांब जायचं नव्हतं, त्यामुळं त्या कार्यक्रमात गेलो. ती त्यांची आणि माझी दुसरी भेट. पण त्या भेटीमध्ये त्यांनी मला काही पुस्तकं गिफ्ट दिली, सप्रेम भेट दिली. आणि मग त्या पुस्तकांचं वाचन करत करत त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं आणि म्हणून त्यांना कडक सॅल्यूट करावासा वाटला. पंढरी सीतारामजी चंदनखेडे यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तहसील आणि माढेळी बाजार या गावी दिनांक 1/7/1951 रोजी त्यांचा जन्म झाला. छोटंसं गाव, 8वीपर्यंत शिक्षण गावात पूर्ण केलं आणि नंतर हिंगणघाट, जिल्हा वर्धा इथं हायर मॅट्रिक पूर्ण केलं. आनंदवन वरोरा येथील कृषी महाविद्यालयात त्यांनी नंतर प्रवेश घेतला. 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कृषी महाविद्यालय 1972ला BSc कृषी मेरिटमध्ये चौथे आले. त्यानंतर अर्थात मेरिटमध्ये आलेला BScचा विद्यार्थी तिथेच थांबतो का? नाही थांबत. घरची परिस्थिती जरी मध्यम असली तरीही कॉलेजकडनं मिळणारी स्कॉलरशिप घेत घेत त्यांनी MScला ॲडमिशन घेतली. BScला मेरिटमध्ये चौथी आलेली ही व्यक्ती MScसुद्धा अतिशय उत्तम मार्कांनी सुवर्णपदक मिळवून 1974 साली MSc डिग्री घेऊन बाहेर पडली. आता हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणीतरी प्रोत्साहित करावं लागतं ना. त्यासाठी ते नाव घेतात त्यांच्या आईचं, सावत्राबाई, आणि वडील सीतारामजी.
तसेच आपल्या ज्येष्ठ बंधूलासुद्धा ते विसरत नाहीत. कबडूजी व त्यांची पत्नी, आज त्यांचे बंधू हयात नाही आहेत, पण या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे माझ्या जडणघडणीमध्ये, माझ्या शिक्षणामध्ये, हे सांगायला ते विसरले नाहीत. यानंतर मग अर्थातच शिक्षण पूर्ण झालं. बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबातली व्यक्ती नोकरीसाठी प्रयत्न करू लागते. म्हणून त्यांनी विदर्भ क्वालिटी सीड्स या कंपनीमध्ये कृषी निरीक्षक या पदावर 1 वर्ष काम केलं. आणि मग बाहेर धडपड सुरूच होती. आणि मग महाराष्ट्र बँकेची परीक्षा पास होऊन त्यांनी महाराष्ट्र बँकेत कृषी निरीक्षक या पदावर कृषी अधिकारी म्हणून पुणे येथे त्यांना महाराष्ट्र बँकेत नोकरी लागली. पुणे येथे एक बँकेतला अधिकारी म्हणून त्यांची आयुष्याची सुरुवात झाली. त्यानंतर मग पुणे, चंद्रपूर, वरोरा, गडचिरोली, सातारा, नागठाणे आणि मग शेवटी हडपसर इथं त्यांची सेवानिवृत्ती झाली. महाराष्ट्र बँकेत विविध पदावर काम करत असताना ग्रामीण विकास केंद्रातून ते सेवानिवृत्त झाले जून 2011. आता रिटायर झालेली व्यक्ती, साधारण बघा ना, आता 51चा जन्म आणि आता 75 पूर्ण करणारी ही व्यक्ती आहे. आणि ह्या व्यक्तीच्या हातून, त्यांच्या छंदातून एक अतिशय उत्कृष्ट असं पुस्तक लिहिलं गेलं आहे. खूप मोठं पुस्तक आहे ते. कृषी अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली, भारतीय गोवंश असं हे पुस्तक आहे. अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी ह्याच्यामध्ये गोवंशाच्याबद्दल माहिती दिली आहे. ते सांगतात स्वतः की आता माझ्या निवृत्तीनंतर मी 2 छंद जोपासलेत. एक म्हणजे महाराष्ट्रभरातल्या जवळपास 50-55 गोशाळा गोपालकांना स्वतः भेटी दिल्यात आणि स्वतःला जे ज्ञान आहे त्याचा उपयोग त्या गोशाळांना कसा करून देता येईल असा मी प्रयत्नवादी राहतो आहे. दुसरा छंद माझा असा आहे की संत तुकडोजी महाराजांच्यावरती मी बरंचसं काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यांची ग्रामगीता, त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच ग्रामविकासाची गुरुकिल्ली हे जे काही संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं होतं त्या बाबतीत पण ते काम करत आहेत. आणि म्हणूनच त्या ग्रामगीतेमधील गोवंश सुधार असा एक 15वा अध्याय आहे आणि त्याच्यावरून त्यांना हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली असंही ते सांगतात. त्यानंतर त्यांना ज्यांनी ज्यांनी प्रोत्साहित केलं त्यांची ते नावं घेतात. मार्गदर्शक म्हणून काशीराव उर्फ बाळासाहेब फडणवीस, संस्थापक अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशन. बँकेत रुजू झाल्यापासून मला या व्यक्तीने प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं. तसंच दुसऱ्या व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलं आहे, बंडोपंत बोढेकर, चंद्रपूरचे आहेत ते. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे दरवर्षी वेगवेगळ्या गावामध्ये होणाऱ्या साहित्य संमेलन भरवणारी ही व्यक्ती आहे. त्यांनी या आपल्या चंदनखेडे सरांचा 2015च्या साहित्य संमेलनात मानपत्र आणि रोख रुपये 2000 देऊन सत्कार केल्याचंही ते नमूद करतात. मित्रांनो, 2017मध्ये मुंबई येथे झालेल्या पहिल्या मराठी भाषा विश्व साहित्य संमेलनात गोसेवा व संत वाङ्मय प्रसारक असे मानपत्र देऊन त्यांचा सत्कार झाला आहे. तो केला आहे श्री चंद्रकांत शहासने. यांनीसुद्धा या पुस्तकासाठी त्यांना भरपूर मदत केल्याचं ते अतिशय नम्रतेने सांगतात. जवळपास 300 ते 350 कवितांचा निर्माता पण आहे ही व्यक्ती. एक चांगला लेखक पण आहे. आणि पहा, 75व्या वर्षीसुद्धा ही व्यक्ती अजूनही क्रिएटिव्ह आहे. आपण नुसतं जय गोमाता असा घोष करणारी मी अनेक माणसं पाहिली आहेत. आणि अक्षरशः आपण स्वतःसुद्धा फारसं काही करू शकत नाही, पण वय 75 गाठत असतानासुद्धा आपल्याला एक व्यक्ती इतकं धडपडते, पंढरी सीतारामजी चंदनखेडे. ग्रामीण भागात जन्माला येऊन एका प्रतिथ यश बँकेत प्रबंधकपदी काम करत करत
सेवानिवृत्त होऊनसुद्धा त्यानंतरसुद्धा 15 वर्ष सतत क्रिएटिव्ह राहणारं हे व्यक्तिमत्व आज या एका सुंदर पुस्तकाचे लेखक आहेत. कृषी अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली, भारतीय गोवंश. कुठं तुम्हाला पुस्तक जर मिळालं हे वाचायला, तर नक्की ते परचेस करून वाचा. कारण याच्यातला भाग हा गोवंशाचं पालन करण्यासाठी, तो गोवंश टिकवण्यासाठी जी काही ते धडपड करतायत त्यासाठीच वापरला जातो. अशा व्यक्तीला प्रोत्साहित करावंसं वाटणं हे सहज स्वाभाविक स्वभावाचं लक्षण आहे. त्यामुळं मला असं वाटतं की कडक सॅल्यूट या माझ्या चॅनलवरच्या सेगमेंटमध्ये त्यांचा आदर सत्कार या माझ्या शब्दरूपी माळा त्यांच्या गळ्यात घालून करावा असं मला वाटलं. थोडंसं वाचन होईपर्यंत मी थांबलो होतो. या पुस्तकात अनंत गोष्टी त्यांनी लिहिल्यात. प्रचंड कष्ट घेऊन त्यांनी हे पुस्तक तयार केलं आहे. आणि मित्रांनो, सांगण्यास आनंद वाटतो की ही या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आहे जी त्यांनी मला गिफ्ट दिली. म्हणजेच एक यशस्वी लेखक, एक यशस्वी बँकेचा मॅनेजर आणि एक ग्रामीण भागातनं येऊनसुद्धा इतका उच्च शिक्षित राहून अतिशय विनयशीलतेने वागणारे हे व्यक्तिमत्व माझ्यासाठी एक माझा खास सिनियर मित्र झाला आहे याचा मला अभिमान वाटतो. चला, त्यांना 75रीबद्दल, जुलै महिन्यात त्यांची 75री साजरी होईल त्याबद्दल आपण लाख लाख शुभेच्छा अर्पित करू आणि त्यांना सांगूयात हक्काने, नाव यू आर जस्ट 25 रन्स अवे फ्रॉम युअर सेंच्युरी. आणि तुमची सेंच्युरी झालेली पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल. आपण शतायुषी व्हावं, आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग या समाजासाठी व्हावा आणि गोवंशासाठी जास्तीत जास्त कार्य तुमच्या हातून घडावं, म्हणून ती गोमाताच तुम्हाला ताकद नक्की देईल, यामध्ये मला काहीही शंका नाही. जय गोमाता. पुन्हा एकदा सर तुम्हाला लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो आणि 75रीला आपण नक्की भेटू असं सुद्धा आश्वस्त करतो. धन्यवाद.